मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रिया म्हणू लागते की त्या महिपतने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तो खूप डेंजरस आहे असं ती म्हणू लागते. त्याने आपल्याला सुरा पाठवलाय. त्यांनी आपल्याला खूप मोठी धमकी दिली आहे. तो उद्या आपल्याला मारू पण शकतो असं ती म्हणू लागते. परत ती म्हणू लागते की पूर्ण आजी, तुला जर देवाच्या पाया पडायला जायचं असेल देवाच्या मंदिरात तर मी येत जाईन. तर अस्मिता म्हणू लागते की अगं पण आपल्याला महिपतने जीवे मारण्याची धमकी दिली, आपण बाहेर पण नाही जाऊ शकत. व परत ती म्हणू लागते की उद्या त्याने आपल्या सगळ्यांना मारून टाकलं तर त्यासाठी हा सुरा पाठवला असेल का? तर सगळेजण म्हणू लागतात, असं का म्हणतेस तू अस्मिता, त्यानेच पाठवला, हे कशावरून? सगळे हे म्हणू लागतात. तेव्हा इकडे अर्जुन जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि तो डायरेक्ट महिपतच्या घरी जातो. चैतन्य बाहेरच गेटपाशी थांबलेला असतो. मग अर्जुन महिपतला म्हणतो की महिपत, तू हे बरोबर नाही करत आहेस. तू माझ्या घरच्यांना का धमकी दिलीस व त्यांच्याकडं सुरा का पाठवला? मी आता सहन नाही करू शकत. तेव्हा महिपत म्हणत असतो, अरे तू हे काय बोलतोयस? कोणी धमकी दिली? मी फक्त पेड्याचा बॉक्स मागे पाठवला होता आणि नंतर मी सुरा वगैरे काय बोलतोयस काय तू? मी कशाला पाठवेन सुरा तुमच्या घरी? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तू खोटं बोलतोयस. तर साक्षी म्हणते, एक मिनिट, त्यांनी जर सुरा पाठवला आहे तर तो सुरा कुठे? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, माझ्याकडे तर काही पुरावा नाही आहे. मग महिपत म्हणत असतो, माझ्याकडे पुरावा घेऊन आल्याशिवाय येत जाऊ नको, वरच्या बाता टाकूत जाऊ नको असं तो म्हणत असतो. आणि मग अर्जुन म्हणतो, मी एक दिवशी पुरावा घेऊन आलो ना तर तुला जेलमध्येच टाकेन आणि आता जर पुरावा असता तर तू इथे नसता, जेलमध्येच असता असं अर्जुन म्हणत असतो. मग अर्जुन म्हणतो, तू जर माझ्या घरच्यांवर एक जरी स्क्रॅच आणला तर बघ मग तुझं काही खरं नाही. आणि इकडे आता चैतन्याला कुसुमचा फोन येतो. बोल बोल कुसुम असं म्हणतो चैतन्य. आणि मग तेव्हा कुसुम म्हणत असते की आमच्या इथे उद्या संक्रांतीचा सण साजरा करत असतात, तर तुम्ही अर्जुनला घेऊन इकडे या, जेणेकरून उद्या तरुण जोडप्यांना पतंग उडवायला लावतात. ही आमच्या इथं परंपरा असते. तर तुम्ही उद्या काय करा हे सगळं अगोदर तुम्ही अर्जुनला सांगा. चैतन्य तेव्हा म्हणत असतो की मला काही समजत नाही, तू काय बोलते? तर कुसुम तशी म्हणते की तुम्ही हे सगळं अर्जुनला सांगा, त्याला समजून जाईल. तेव्हा मग चैतन्य हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो. मग इकडे अर्जुन येतो आणि मग चैतन्य त्याला विचारतो, काय झालं अर्जुन? तू थांब जरा. तो महिपत तुला काय बोलला का? तुला तो महिपत काय म्हणला का? तर अर्जुन म्हणत असतो, त्या महिपतचं नाव देखील घेऊ नकोस. अरे असल्या माणसांना जेलमध्ये टाकायला पाहिजे. माझ्याकडे पुरावा असताना तर मी त्याला जेलमध्ये टाकलं असतं, चढत बसला असता तो तिथंच. तर चैतन्य म्हणतो त्याला की अरे तू फक्त नाव नको घेऊ म्हणला आणि स्वतः एवढं उरकून बसला. बरं जाऊ दे, मला आता तुला एक चांगली गोष्ट सांगायची तुझा मूड ठीक करण्यासाठी. तेव्हा चैतन्य पुढे सांगू लागतो की मला कुसुमताईचा फोन आलता. तेव्हा मग अर्जुन लगेच म्हणू लागतो की मिसेस सायली ठीक आहेत ना, त्यांना काही झालं नाही ना? मी जाऊ का? चल आपण जाऊया लगेच. अरे चैतन्य, मिसेस सायलीला काही झालं असलं तर काय? तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे मी तुला म्हणलो की तुझा मूड ठीक करण्यासाठी मी काहीतरी चांगलं सांगणार आहे, तू तर त्याचं उलटच करून बसला. उद्या तुला कुसुमताईने तिच्या घरी बोलवले, कारण उद्या संक्रांतीचा दिवस आहे आणि उद्या ते नवरा बायको एकत्र मिळून पतंग उडवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हां पुढं. तेव्हा मग चैतन्य म्हणतो की उद्या नवरा बायकोनी मिळून पतंग उडवायची असते, असा त्या संक्रांतीची परंपरा असते असं म्हणतात, अशी मला कुसुमताई म्हणाली. तर चैतन्य म्हणतो, हेच होतं मला सांगायचं. तेव्हा मग अर्जुन म्हणू लागतो, मला कळलं कुसुमताईला नेमकं काय सांगायचं आहे ते, मला आलं लक्षात.
तेव्हा मित्रांनो, पुढील भागामध्ये कुसुम म्हणत असते की अरे देवा, सायलीला ती म्हणते की उद्या तुझे हे येणार आहेत, ह्यांना मी बोलवले. तेव्हा मग सायली गोड स्माईल देते आणि लाजू लागते. तिला खूप आनंद झालेला असतो अर्जुन उद्या संक्रांतीसाठी येणार आहे म्हणून. तर मित्रांनो, इकडे सकाळी अर्जुनच्या घरी पूर्ण आजीला बरं वाटत नसते. तिला मळमळल्यासारखं आणि चक्कर आल्यासारखं होत असतं. ती सर्वांना सांगत असते आणि तिला मग चक्कर येते. मग तिला सर्वजण खुर्चीवर बसवतात आणि मग तेव्हा अर्जुन निघतच असतो सायलीकडे जाण्यासाठी. तेव्हा मग तो बघतो तर पूर्ण आजीला बसवलेलं असतं. मग अर्जुन विचारतो काय झालं, तर पूर्ण आजी म्हणते मला मळमळल्यासारखं आणि चक्कर आल्यासारखं होतंय. तर अर्जुन म्हणतो की आता काय करायचं. मग अर्जुन पुढे म्हणू लागतो की आता तर तू नॉर्मल होती आणि अचानक काय झालं तुला. तर इकडे मकर संक्रांतीची तयारी चालू असते आणि सायली व कुसुम अर्जुनची सायलीला अर्जुन कधी येईन ह्याचीच वाट पाहत असते. तर इकडे अर्जुनला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि तो विचार करू लागतो आता काय करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अर्जुन व सायलीची भेट होईल का, व अर्जुन व सायली दोघे मिळून पतंग उडवतात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.